पालघर जिल्ह्यातील प्रस्तावित वाढवण बंदराला जोडणाऱ्या ग्रीनफील्ड महामार्गासाठी प्रशासनाने आज भूसंपादनाची प्रक्रिया सुरू करताच स्थानिक ग्रामस्थ आणि वाढवण बंदर विरोधी संघर्ष समिती आक्रमक झाली। भूसंपादनाला विरोध करत आंदोलकांनी डहाणू चिंचणी बोईसर हा प्रमुख मार्ग तब्बल 3.5 तास रोखून धरल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले। रस्ताबंदीमुळे शालेय विद्यार्थी, रुग्णवाहिका तसेच शेकडो प्रवासी वाहने अडकून पडली। परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी हस्तक्षेप करत काही आंदोलकांना ताब्यात घेतले। यामध्ये महिलांचाही सहभाग होता। आंदोलकांना ताब्यात घेताना पोलीस आणि आंदोलकांकर्त्यांमध्ये धक्काबुक्की तसेच शाब्दिक बाचाबाची झाल्याचेही पाहायला मिळाले। दरम्यान वाढवण बंदर आणि त्यासाठीचा ग्रीनफील्ड महामार्ग हा स्थानिकांच्या हक्कांवर गदा आणणार असून भूसंपादन प्रक्रिया कायदेशीर नसल्याचा आरोप वाढवण बंदर विरोधी संघर्ष समितीने केलाय। कोणत्याही परिस्थितीत हा प्रकल्प होऊ देणार नसल्याचा निर्धार समितीने व्यक्त केलाय। तर दुसरीकडे प्रमुख मार्ग रोखल्यामुळे जनजीवन विस्कळीत होत असल्याने कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आंदोलकांना ताब्यात घेण्याची कारवाई करण्यात आल्याचे पालघरचे पोलीस अधीक्षक हितेश देशमुख यांनी स्पष्ट केले। एकच जिद्द, वाढवण बंदर रद्द। कालचा संघर्ष खूप मोठा असून सरकारने विचार करावा आणि हे वाढवण बंदर गुजरातला घेऊन जा। सुप्रीम कोर्टाचा आदेशचा अवमान करणाऱ्या ठेकेदार व सरकारचा यावेळी जोरदार निषेध करण्यात आला। बंदराच्या अनुषंगाने ॲक्सेस रोडचं जे बांधकाम आज सुरू करणार होतो तर त्या रोड बांधकामाच्या अनुषंगाने पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे वरोर गावामध्ये। तर वरोर गावच्या परिसरामध्ये या रस्त्याचं काम सुरू असताना वरोर गावचे काही गावकरी तसेच वाढवण संघर्ष समिती, त्या बंदर संघर्ष समिती आणि तसेच इतर काही संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते हे घटनास्थळी आले आणि रस्त्यावर जो डहाणू चिंचणी महामार्ग आहे या महामार्गावर त्यांनी रस्ता रोको करून त्यांनी रस्ता अडवला। साधारण 3-3.5 तासांपासून हा रस्ता अडवण्यात आलेला आहे आणि कुठेतरी त्या रस्त्यात लीडर्सला या रस्ता रोकोबद्दल त्यांची भरपूर चर्चा करण्यात आली। 3.5 तास चर्चा केल्यानंतरही त्यातून कुठला तोडगा निघाला नाही आणि लीडर हे रस्ता रोकोवर ठाम होते। त्यामुळे आपण त्यांना डिटेन्शनची प्रक्रिया सुरू केलेली। आता 10 ते 15 लीडर्स हे डिटेन केलेले आहेत। अजूनही रस्त्यात काही नागरिक बसलेले, त्यांना डिटेन्शनची प्रक्रिया सुरू आहे। लवकरच हा रोड मोकळा करण्यात येईल। यांच्या रस्ता रोकोच्या जे काही पवित्र्यामुळे सामान्य नागरिकांना फार त्रास सहन करावा लागतो। जसं की डहाणू आणि पालघर किंवा बोईसर यांना जोडणारा हा एकमेव मुख्य रस्ता आहे आणि स्कूल बसेस असतील किंवा लोकांना त्यांच्या कामावर येणे जाणे असेल किंवा इतरही काही कामासाठी जे काही त्यांना येणं जाणं करण्याचं होतं, तर 3.5-4 तास हा कुठेतरी रोड खोळंबल्यामुळे किंवा रोड रस्ता रोकोमुळे मोठी अडचण निर्माण झाली होती आणि त्या अनुषंगाने आपण निर्णय घेऊन आपण डिटेन करून हा रस्ता लवकरात लवकर सुरू करण्याची प्रक्रिया चालू करतोय। आज जे आंदोलन झालं वरोर या ठिकाणी, ते प्रशासनाने आम्हाला कोणालाही कल्पना नव्हती ह्याची। हे अनपेक्षितपणे आंदोलन, हे उत्स्फूर्तपणे लोकांनी केलेलं आंदोलन आहे। आज या ठिकाणी जो ग्रीनफील्ड महामार्ग, वाढवण बंदरासाठी ग्रीनफील्ड महामार्ग बनवायला लावलेला आहे, ह्याच्यासाठी ITD कंपनीचे दगडांचे जे ट्रक आहेत ते ट्रक इथे येणार होते आणि सर्व प्रक्रिया पूर्ण कधी झाली नाही, भूसंपादन पूर्ण झालं नाही, अशा अनेक त्रुटी असतानासुद्धा या ठिकाणी अनधिकृतपणे हे दगड टाकायला लावलेले होते, रस्त्यासाठी दगड टाकायला लावले होते। ह्याला विरोध करण्यासाठी सर्व हे लोक या ठिकाणी एकत्र जमले होते आणि या ठिकाणी आता जे काही आंदोलकावरती जे काही अटकसत्र सुरू केलेलं आहे हे अतिशय निषेधार्थ आहे आणि ह्याच्याबद्दल आम्ही कोर्टामध्ये परत न्याय मागणार आहोत।